मित्रांनो, मी संदीप रणसुभे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज मी आलेलो आहे माझ्या गावाच्या बाजूला एका खेड्या गावात। या गावाचं नाव आहे कच्ची घाटी आणि या इथे मला बांधायचा एक छोटासा पालक। त्याकरता मी आज इथं आलेलो आहे आणि फारसं मटेरियल काही मी आणलेलं नाही आहे, कारण काही मटेरियल इथंच उपलब्ध आहे। तर त्याकरता मी थोडंसं मटेरियल आणलेलं आहे आणि आता मी बांधणार आहे पालक। तर चला मित्रांनो, मी कशा प्रकारे पालक बांधतो हे तुम्हाला मी आजचा दाखवतो। हा आजचा नवीन ब्लॉग आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका आणि समोर असलेली बेल आयकॉनची घंटी जरूर दाबा, कमेंट मात्र जरूर करा। तर चला मित्रांनो, इथलं तुम्हाला वातावरण दाखवतो आणि काम बी दाखवतो आहे। सर्वात प्रथम गायचं दर्शन आणि त्याच्याच बाजूला एक सुंदर असा बंगला ह्या शेतकऱ्याने बांधलेला आहे। बंगल्याचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे। शेवटचा हात चालू आहे, रंगरंगोटी आणि काच, दरवाजे, खिडक्या हे काम बाकी आहेत आणि तेच काच बसवायला मी आलेलो आहे। मित्रांनो, सर्वात प्रथम माझं पहिलं काम असतं की एक बकेटभर पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये काथेच्या गुंड्या भिजवायच्या। भिजवलेल्या गुंड्या ह्या बाजूला काढून ठेवायच्या आणि त्यानंतर पुढच्या कामाला सुरुवात करायची। मित्रांनो, ही ती जागा आहे ज्या ठिकाणी मला पालक उभा करायचा आहे। ही जागा जवळपास 26 फूट अंतराची आहे आणि मी सामानही तेवढंच आणलेलं आहे 26 फुटापर्यंत। आणि मी हळूहळू आता हे कामाला सुरुवात करत आहे, कारण मी एकटाच आहे। एकटा असल्यामुळे थोडा वेळ लागतो की प्रत्येक गोष्ट मलाच घ्यावं लागते। आणि ह्या ज्या बल्ल्या तुम्हाला दिसत आहेत या ठेकेदारच्या बल्ल्या इथंच ठेवलेल्या होत्या आणि ह्या बल्ल्यांचाच मला वापर करावा लागणार आहे। त्यातल्या काही चांगल्या बल्ल्या मी काढलेल्या आहेत आणि कामाला सुरुवात केली। 10 फुटापर्यंतचा हा पालक माझा उभा राहिलेला आहे आणि आता पुढचा टप्पा 10 फुटाचा। तर मित्रांनो, हा 2 मजलीचा पालक हा झालेला आहे। इथे मी बघू शकता। सव्वीस फूट हा अंतर झालेला आहे आणि मी हे काम कंप्लीट केलेलं आहे। वरून जनावरं खूप छान दिसतात। जर्सी गाय आहे, एक म्हैस आहे आणि त्यांचा हा पत्र्याचा गोठा जे संध्याकाळी इथं बांधले जातात। आणि त्याच्याच पाठीमागे ही टमाट्याची बाग आहे। शेतामध्ये बायका टमाटे तोडत आहेत। पावसाळा असल्यामुळे सगळीकडे हिरवगार झालेलं आहे। हे तुम्ही बघू शकता। काहींनी वेगवेगळे धान्य लावलेले आहेत, कडधान्य लावलेले आहेत, काहींनी भाजीपाला लावलेला आहे। हे त्यांचं जुनं घर आहे जिथे ते आता सध्याला राहतात। त्यानंतर या नवीन घरामध्ये ते राहायला येणार आहे। या गावाचं नाव आहे कच्ची घाटी। आजूबाजूला एकही समुद्र नाही आहेत। इथून समुद्र जवळचा आहे तो फक्त मुंबईचा आणि नाव आहे कच्ची घाटी। मित्रांनो, माझी गाडी लावलेली आहे एका छानशा मोठ्या झाडाखाली। उन्हाळ्यात ह्या झाडाचा खूप मोठा वापर होईल। गाव म्हणलं की झाडाची सावली आली। तिथे एक मंदिर आहे आणि वडाचं झाड आहे, खूप मोठं झाड आहे। मित्रांनो, ह्या शेतकऱ्याकडे 2 गायी आहेत आणि त्या 2 गायीच्या 2 वासरू आहेत आणि ह्या ज्या गाय आहेत या जर्सी गाय आहे आणि त्याच्याबरोबर एक म्हैससुद्धा त्यांच्याकडे आहे। पाठीमागे टमाट्याचा बाग आहे। त्या टमाट्याच्या बागात मी फेरफटका मारला। खूप टमाटे इथं आलेले आहेत आणि काही जण हे टमाटे तोडून आपल्या कॅरेटमध्ये भरून शहराला पाठवण्यात जातात। दररोजचं हे काम आहे। पण मित्रांनो, टमाट्याचे झाडं सांभाळणे हे खूप अवघड काम आहे। ह्याला वेळोवेळी फवारण्या कराव्या लागतात, नाही तर सर्व टमाटे हे किडके निघतात। त्याकरता काळजी भरपूर घ्यावी लागते। तर मित्रांनो, माझं काम हे कंप्लीट झालेलं आहे आणि अशा प्रकारे माझा आजचा व्हिडिओ होता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका। धन्यवाद।